मंडळी नमस्कार. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारत भोगत असल्याचं पाहायला मिळतंय. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या झळा भारताला लागतायत. भारतामध्ये तेल त्याचबरोबर गॅसमध्ये देखील आता तुटवडा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई भारतामध्ये निर्माण झाली. व्यावसायिक गॅस सिलेंडर्स आता हॉटेल व्यावसायिकांना उपलब्ध होत नाहीयेत. महाराष्ट्रामधील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आता व्यावसायिक गॅस टंचाई निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. कालपर्यंत मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये 20% हॉटेल्स गॅस टंचाईमुळे बंद झाले होते, तर आज जवळजवळ 50% हॉटेल्स हे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकणामधील बंद झाल्याचं पाहायला मिळते. प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर ह्या LPG गॅसचा तुटवडा ह्या युद्धामुळे आपल्याला सहन करावा लागतोय. मात्र LPG म्हणजे काय ते देखील आपण सर्वप्रथम समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा हा आपल्याला विविध देशांमधून होत असतो. आता हा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा कुठल्या देशातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होतो ते देखील आपण सर्वप्रथम समजून घेऊया. तर कतारमधून भारताला 40% गॅस पुरवला जातो. UAE मधून 18%, अमेरिकेकडून 10%, ओमानमधून 6%, ऑस्ट्रेलियामधून 3%, नायजेरियामधून 2% आणि रशियामधून 1% गॅस हा भारताला पुरवला जातो. मात्र आता जे आखाती युद्ध चालू आहे त्या युद्धाचा फटका भारताला बसलाय. त्यामुळे कतार सारख्या देशामधून ज्या ठिकाणाहून 40% गॅस भारताला पुरवला जात होता, त्याचबरोबर UAE मधून जो गॅस पुरवला जात होता तो गॅस सप्लाय आता बंद आहे. त्यामुळे आता काही ठराविक गॅस भारतामध्ये शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भारत सरकारने आता ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अल्जेरिया, नॉर्वे यांच्यासारख्या देशांकडे मदतीचा हात पुढे केल्याचं देखील पाहायला मिळते. ह्या संपूर्ण गोष्टी लक्षात घेता आता भारत सरकारने एक कायदा लागू केलेला आहे. त्या कायद्याचं नाव आहे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1955. हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून अनेक चर्चा होत आहेत की नक्की कोणता कायदा लागू झालाय. ESMA म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट 1968 हा लागू झालाय असं काही प्रसार माध्यमांचं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं आहे की ECE ऍक्ट हा लागू झालेला आहे, म्हणजे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट लागू झालाय. मात्र सरकारने जो GR काढलेला आहे त्या GR नुसार 1955चा इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट हा लागू करण्यात आलेला आहे. आता ह्या ऍक्ट मध्ये नक्की काय म्हटलेलं आहे हे देखील आपण समजून घेऊया. देशामध्ये अन्नधान्य, इंधन किंवा जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ नये आणि त्याचा काळा बाजार किंवा साठेबाजी होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट म्हणजेच ECA 1955 लागू केलाय. या कायद्याच्या माध्यमातून सरकारला काही वस्तूंना अत्यावश्यक घोषित करण्याचा आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा, वितरण आणि किमतींवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 म्हणजे काय, तर भारत सरकारने लागू केलेला हा महत्वाचा कायदा आहे. अत्यावश्यक वस्तूंची टंचाई टाळणे, साठेबाजी रोखणे, काळा बाजार थांबवणे, वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवणे अशा विविध गोष्टी ह्या कायद्याच्या माध्यमातून भारत सरकारला सहज शक्य करता येणार आहेत. सरकार वेळोवेळी काही वस्तूंना अत्यावश्यक घोषित करतं. त्यामध्ये प्रामुख्याने खालील वस्तूंचा सध्या समावेश आहे. अन्नधान्य म्हणजे तांदूळ, गहू इत्यादी, त्याचबरोबर डाळी, खाद्यतेल, साखर, पेट्रोलियम उत्पादन, खत, औषधं आणि LPG गॅस यांचा सध्या अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मात्र गरजेनुसार सरकार ह्या यादीमध्ये बदल करू शकतो असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. महत्वाची गोष्ट जर आपण समजून घेतली तर हार्मुझची समुद्रधुनी या ठिकाणी जे युद्ध चालू आहे, जी
167 किलोमीटरचा हा समुद्री मार्ग आहे. हार्मुझची सामुद्रधुनी ह्या समुद्री मार्गाने जगाला 20% पेट्रोलियमची वाहतूक होत असते आणि भारताला 50% कच्चे तेल आणि 54% LNG ह्याच समुद्री मार्गे होत असतो. मात्र आता इराण अमेरिकेच्या युद्धामुळे हा समुद्री मार्ग बंद आहे आणि ह्याचा परिणाम भारताला भोगावा लागतोय. त्यामुळे आता भारतामधील गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि भारत सरकारला ECA ऍक्ट हा ऍक्ट लागू करावा लागला आहे. तुर्तास ह्या विषयामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. धन्यवाद.